नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेटणे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरती असणारे लेझर उपचार. आपण मागील कार्यक्रमामध्ये किडनी स्टोन विषयी जाणून घेतलं होतं आणि ह्या कार्यक्रमामध्ये खास करून प्रोस्टेट विषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. अर्थातच हे मार्गदर्शन देण्यासाठी प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर केतन वर्तक आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतो डॉक्टर केतन वर्तक यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर केतन वर्तक हे आता महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. प्रमोदिनी न्यूरोलॉजी फाउंडेशनमध्ये संचालक असणारे डॉक्टर केतन वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या विकारांसाठी आज उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्रमोदिनी न्यूरोलॉजी फाउंडेशन खास करून पुणे या ठिकाणी कार्यरत आहे आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेतच, पण खास करून किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरचे लेझर उपचार हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोतच. खास करून ह्याविषयी सांगत असताना मला एक प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे नंबर्स प्रमोदिनी न्यूरोलॉजी फाउंडेशनचे आहेत आणि खास झी24 प्रेक्षकांसाठी पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. प्रमोदिनी न्यूरोलॉजी फाउंडेशन पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड वैशाली हॉटेल समोर आणि डॉमिनोज पिझ्झाच्या वरती स्थित आहे आणि या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मूत्रमार्गाच्या विकारांसाठी निदान आणि उपचार उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये किडनी स्टोन आणि प्रोस्टेटचा आजार आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग म्हणजे इन्फेक्शन आहे, युरेथ्रल स्ट्रिक्चर सारखा आजार आहे ज्याच्यामुळे लघवीला त्रास होऊ शकतो, वारंवार होणारा लघवीचा जो आजार आहे, युरिनरी इन्कॉन्टिनन्स आहे, मूत्रमार्गातील रक्तस्राव आहे म्हणजेच हिमॅच्युरी आहे ज्याच्यामध्ये रक्त जाऊ शकतं लघवीतनं, अशा विविध आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त किडनी किंवा ब्लॅडर कॅन्सर सारखा आजार म्हणजेच कर्करोगाच्या आजारावरती सुद्धा उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. थोडक्यात मूत्रमार्गाचा कोणताही जर का आपल्याला आजार असेल तर आपण निराश होऊ नका. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघतात ते टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. मला आवर्जून मी मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वी आपण डिस्कस करत असताना आपण सांगितलं होतं की मुतखडा किंवा किडनी स्टोन ह्याच्यामध्ये आज विविध स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत पारंपरिक पद्धतीने, पण आता हे नवीन लेझरचे उपचार जे खास उपलब्ध झालेले आहेत ते अतिशय सहज सोपे आहेतच, पण त्याच्यात सुरक्षितता आणि इतरही अँगल जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. लेझरच्या उपचारांच्या कडे जाण्याआधी थोडं पारंपरिक काय उपचार उपलब्ध आहेत आपण जाणून घेऊया. एका एबीच्या सहाय्याने आपण स्क्रीनवरती बघूया आता काय सांगता येईल सर आम्हाला. येस. पारंपरिक आता तशा म्हणलं तर लिथोट्रिप्सी हा जो प्रकार आहे हा तसा आता पारंपरिक झाला आहे. जवळजवळ आता 30 वर्ष व्हायला आली की लिथोट्रिप्सी आता प्रचलित आहे. लिथोट्रिप्सी म्हणजे बिना ऑपरेशनने बिना भुलीचा उपचार आहे की ज्याच्यावर ध्वनी लहरींच्या सहाय्याने आपण त्या ध्वनी लहरी खड्यावर टार्गेट केल्या जातात आणि त्या खड्याचा चुरावून तो लघवीवाटे पडत राहतो. त्याला ऑपरेशन नाही, अॅनेस्थेशियाने राहायचं नाही, काही नाही. आणि आजकाल जे लिथोट्रिप्सी चांगले डॉर्नियरसारखे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी मशिनरी आहे त्याच्यावर सक्सेस रेट साधारण 80 ते 85% घरात आहे, जो इनिशियली साध्या मशीनवर आणि इनिशियल जे जुने मशीन होते त्याच्यावर एवढा चांगला नव्हता. पण आजकाल त्याचे दुष्परिणाम म्हणा हे अत्यंत नगण्य झालेले आहेत. सेफ्टी त्याचे अतिशय चांगले. माझं पर्सनल म्हणाल तर 7 महिन्याच्या लहान बेबीचे पण दोन्हीकडे लिथोट्रिप्सी केलेलं आहे आणि त्याची सेफ्टी आता वादात येते, त्यात काय आता प्रश्न राहिलेला नाही. त्याच्याबरोबर ज्या दुर्मिळच्या शस्त्रक्रिया आहेत त्या पण आता प्रचलित आहेत. साध्या लिथोक्लास म्हणतात की ऑक्सिजन सिलेंडरच्या प्रेशरनी तारेवाटे ते खडे तोडले जातात आणि ते काढले जातात. पण त्याच्यापेक्षा प्रभावी आता ज्या नवीन दुर्मिणी मशिनरी लेझर्स ह्या ज्या नवीन पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामुळे खड्याची परिणामकारक ट्रीटमेंट जी आहे ती आता परिणामकारकता भरपूर वाढलेली आहे. आणि ऍट द सेम टाइम पेशंटचा कम्फर्ट, पेशंटचा नंबर ऑफ डेज ऑफ ऍडमिशन या सगळ्या गोष्टी आता खूप कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे एखाद्या दिवसामध्ये पेशंट लिटरली डिस्चार्ज होऊन कंप्लीट खड्याची ट्रीटमेंट कंप्लीट करून घरी जाऊ शकतो आणि दुसऱ्याच्या कामाला पण लागू शकतो. येस. आपण आता शॉकवेव्ह बघत आहोत सर, काय सांगता येईल आम्हाला याविषयी. शॉकवेव्ह मध्ये हे आपण जर का तुम्ही मशीन मगाशी बघितलं तर साऊंड वेव्ह त्या खड्यावर टार्गेट करून खड्याचा चुरा होतो आणि तो लघवीवाटे पडतो. पेशंटला फक्त पाऊण तास मशीनच्या टेबलवर झोपायचं असतं. पाठीमागे फुगा लागलेला असतो. त्या फुगातनं ध्वनी लहरी बाहेर पडून टिचक्या मारल्यासारख्या ध्वनी लहरी बाहेर पडतात. त्याचं दुखणं फार काही नसतं आणि खड्याचा चुरा होऊन खडा लघवीवाटे बाहेर पडतो. हे जे आपण व्हिडिओ बघतोय हे दुर्बिणीचा व्हिडिओ आहे ज्याच्यावाटे आपण किडनीमध्ये बारीक छिद्र पाडून किंवा लघवीच्या मार्गे दुर्बिणी घालून लेझरनी किंवा लिथोक्लासने खडे तोडून तो चुरा जो असतो तो बाहेर काढला जातो.
येस, आपण हे बघितले विविध स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, पण ह्या व्यतिरिक्त प्रमोदिनी न्यूरोलॉजी आता न्यूरोलॉजी फाउंडेशनमध्ये खास करून लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि ह्या मुतखड्यावरच्या लेझरच्या उपचारांनी आता सुरक्षितताही वाढलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सहज सोपे झालेले आहेत. त्यामुळे सर्वजण ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात. अर्थातच याविषयी अधिक मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर पुढे संपर्कासाठी नंबर बघतात त्याचे जरूर फोन करा. सर, नवीन जे उपचार उपलब्ध आहेत त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं आधी मार्गदर्शन करा की काय लेझरचे हे उपचार आहेत आणि हे का वेगळं आहे लिथोट्रिप्सीपेक्षा, काय सांगता येईल आम्हाला? प्रश्न असा आहे की लेझर हा शब्द काय म्हणतो लूजली वापरला जातो की सर्व दुर्मिळचे उपचार किंवा सगळं बिना ऑपरेशनचे जे प्रकार आहेत त्या सगळ्यांना आजकाल लेझर समजतात लोक. बरोबर. लिथोट्रिप्सीला पण लोक लेझर समजतात, दुर्मिळच्या ऑपरेशनला पण लोक लेझर समजतात. लेझर हे ऍक्च्युअली स्पीकिंग जसं आपण लहानपणी भिंग लावून सूर्याच्या किरणांनी कागद जाळायचो, बरोबर, त्या प्रकारची ही लेझर एनर्जी आहे की लाईट एनर्जी त्याला म्हणतात. की लाईट एनर्जीच्या सहाय्याने जे आपण वस्तू पुढे ठेवू त्याला आपण जाळणार त्याला आपण लेझर म्हणतो. जी क्वाटरी असते ती इलेक्ट्रिकल कंडक्शनवर आधारित असते. लिथोक्लास हे मेकॅनिकल फ्रॅगमेंटेशन आहे की तुम्ही रस्ते खणता इलेक्ट्रो हायड्रॉलिक मशीननी, त्याला साधारण त्या टाईपचं ते लिथोक्लासचे मशीन आहे की ज्याचे खडे तोडले जातात. पण लेझर हे असं माध्यम आहे की ज्याने खडे लिटरली जाळले जातात की खड्याचा 70-80% भाग हा लिटरली पाणी होऊन जातो आणि बाकीचे खडे असतात ते लिटरली धुळीसारखे बारीक होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला अतिशय छोट्या दुर्मिळीतनं आणि त्या लिथोक्लासपेक्षा जास्त परिणामकारकरित्या खडे चांगले क्लिअर करता येतात. सो लेझरचे ऍडव्हान्टेज असे आहेत की लेझर ही एकमेव एनर्जी आहे जी 0.2 मिलीमीटरच्या छोट्याशा धाग्यासारख्या फायबरमधनं सुद्धा खड्यापर्यंत पोहोचवता येते. पहिली गोष्ट ती एकमेव एनर्जी अशी आहे की जी वाकडी जरी झाली, जशा लिथोक्लासचा तार ही सरळ असते, बरोबर, तो सरळच खडे ते तोडू शकतो. लेझर एनर्जी वाकडी जरी झाली, कारण ती लाईट एनर्जी आहे त्यामुळे ती बेंड होऊ शकते, त्यामुळे ती वाकडी जरी झाली तरी वाकड्यावर दुर्बिणीने आपण लेझरने खडे ते जाळून चांगले क्लिअर करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे लेझर हे सर्वात आजकालची जी स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल एनर्जी जी आहे ती लेझर एनर्जी आहे. तुम्ही स्टेनलेस स्टील जरी ठेवलं मध्ये तरी ते लेझर त्याला भोग पडेल, कारण इंडस्ट्रीमध्ये तर लेझर अगदी रुटीनली कटिंगसाठी वापरली जातात. त्यामुळे लेझर ही अत्यंत स्ट्रॉंग एनर्जी, आता ज्या प्रचलित एनर्जी आहेत त्यात सर्वात स्ट्रॉंग एनर्जी आहे ती लेझर आहे. आणि ॲट द सेम टाइम लेझरची सेफ्टी जी आहे ती सर्वात मॅक्सिमम आहे, कारण लेझरची जी एनर्जी आहे त्याचं डिसिपेशन म्हणतो त्याला आम्ही, की तुम्ही हाताची इथे लेझरने टच केलं आणि क्वाटरीने टच केलं तर इलेक्ट्रो क्वाटरी ही इलेक्ट्रिकल कंडक्टिंग एनर्जी आहे. त्यामुळे तुम्ही क्वाटरीला जिथे बर्न होईल त्याच्या जवळ 2-3 मिलीमीटरचा भाग हात दळला असेल, तुम्ही 8 दिवस हात चालू पण शकणार नाही. वेळेस लेझरने जर का तुम्ही टच केलं तर 0.2 मिलीमीटरच्या आतमधला टिश्यू सोडला तर 0.3 मिलीमीटरच्या आतला टिश्यू सगळा नॉर्मल असेल. एवढी त्या लेझरची सेफ्टी आहे. तो लेझरचे डिसएडव्हान्टेज म्हणला तर तसे म्हणलं तर आता काही. ओके, म्हणजे लेझरचे फक्त ऍडव्हान्टेजेस आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि मुतखड्यांवरच्या उपचारांमध्ये सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेज आहे या गोष्टीचा, कारण अतिशय सुरक्षित झालेले उपचार आहेत मुतखड्यांवरचे किंवा किडनी स्टोनसाठी खास करून. आणि सर्व प्रकारच्या किडनी स्टोनवरती आता प्रमोदिनी न्यूरोलॉजी फाउंडेशनमध्ये उपचार उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन म्हणजे सल्लाही उपलब्ध आहे. आपल्याला विषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती जरूर फोन करा. सर, आम्हाला एखाद्या व्हिडिओने ऍक्च्युअली हा कसा लेझर वापरला जातो मुतखड्यांसाठी ते दाखवू शकाल का? आता या व्हिडिओवर तुम्ही बघताय की 2 मिलीमीटरची दुर्बीण आपण त्या खड्यापर्यंत पोहोचलेली आहे. ग्रीन कलरचा जो लाईट दिसतोय तो लेझरचा फायबरचा आहे, 0.5 मिलीमीटरचा तो लेझर फायबर आहे. जिथे खडा टच होतोय तो खडा कसा खाल्ला जातो बघा, तो खडा तुटत नाही, खडा आहे तिथे राहतोय, खडा हलत पण नाही. लिथोक्लासला काय होतं की खड्याला धक्के देऊन केल्यामुळे खडे वरवर सरकत जायची शक्यता असते. इथे तुम्हाला दिसतं की खडा जिथे आहे तिथे तो हलत नाहीये आणि ऍट द सेम टाइम तो लिटरली जळला जातोय. आणि जे कण दिसतात हे जवळजवळ आपण 200 पटीने मोठी इमेज बघतोय. ऍक्च्युअली जे उडलेले कण दिसतात ते लिटरली धुळीसारखे कण आहे जे लगेचच्या मार्गे लगेचच बाहेर येत राहतात. अशा प्रकारे लेझर काम करत राहतं. जेवढा वेळ आपण त्या खड्याला जाळत राहू तेवढा तो खडा जळत जाईल आणि अदृश्य होत राहील आणि बारीक कण जे असतात ते लगेच बाहेर येत राहतात. आपण हे बघत आहोत प्रत्यक्ष ऍक्च्युअली कशा रीतीने खड्याला या ठिकाणी नामशेष केलं जात आहे लेझर एनर्जीद्वारे. आणि ही अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार आहेत आणि भारतात सर्वप्रथम डॉक्टर केतन वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार उपलब्ध झालेले आहेत सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी प्रमोदिनी न्यूरोलॉजी फाउंडेशनमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्याचे संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती ते टिपून घ्या. आपल्याला अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबरवरती आपण जरूर प्रश्न विचारू शकता. आपण ह्याविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरील लेझर उपचारांविषयी आणि प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर केतन वर्तक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरील लेझर उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वावर आपण जाणून घेतलं कशा रीतीने किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्यावरती पारंपरिक उपचार उपलब्ध आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून आता नवीन लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन या ठिकाणी डॉक्टर केतन वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन पुणे या ठिकाणी स्थित आहे. खास करून फर्ग्युसन कॉलेज रोडवरती वैशाली हॉटेल समोर आणि डॉमिनोज पिझ्झाच्या वरती हा ऍड्रेस आहे प्रमोदिनी युरोलॉजीचा, जो आपण जरूर टिपून घ्या. खास करून प्रमोदिनी युरोलॉजीचे फोन नंबर सुद्धा आपण आता स्क्रीनवरती बघत आहात. आपल्याला जर का खास करून याविषयी अधिक माहिती हवी असेल तर जरूर पुढील नंबरवरती फोन करा. किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरील लेझर उपचारांविषयी आपल्याला माहिती मिळेलच, पण याच्या व्यतिरिक्त मूत्रमार्गाचे इतरही विविध स्वरूपाचे विकार ज्याच्यासाठी जर का आपल्याला निदान आणि उपचार याविषयी माहिती हवी असेल तर जरूर पुढील नंबरवरती संपर्क करा. पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळ असताना सर आपण मगाशी जाणून घेतलं की कशा रीतीने किडनी स्टोनवरती आता लेझरचे उपचार उपलब्ध झाले आहेत. प्रोस्टेट हा एक आजार आहे जो खास करून पुरुष यांना होतो आणि पुरुषांना त्यामुळे लघवीचा बराच त्रास हा सहन करावा लागतो. सर्वप्रथम आपण एक एव्ही बघूया. प्रोस्टेटच्या अनुषंगाने डॉक्टर केतन वर्तक आपल्याला मार्गदर्शन करतील प्रोस्टेट आजाराविषयी. काय सांग सर आम्हाला? आता आपण अॅनिमेशनमध्ये बघतोय की प्रोस्टेटची ग्रंथी जी आहे ती मूत्राशयाच्या तोंडाशी आणि जे प्युबिक बोन म्हणतात की माकड हाड जे पुढचा भाग आहे त्याच्या पाठीमागे ती ग्रंथी बसलेली असते. आणि जसं सफरचंदाची रचना जशी आहे की सफरचंदाचं गर आणि आतनं बियांचा मार्ग, तशी ही प्रोस्टेटची रचना आहे. आतला जो बियांचा मार्ग आहे तो लघवीचा मार्ग धरा आणि गर जे सफरचंदाचा आहे तो प्रोस्टेटची ग्रंथी धरा. लघवीचा मार्ग मधनं गेल्यामुळे जसं प्रोस्टेटची ग्रंथी वाढत जाते त्याच्या प्रेशरमुळे लघवीचा मार्ग आक्रसत जातो आणि त्याला बीपीएच किंवा बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लाझिया असं म्हटलं जातं. प्रोस्टेटची ग्रंथी साधारण सर्व पुरुषांना प्रोस्टेटची ग्रंथी असते, पण साधारण 40-45 नंतर त्याची हळूहळू वाढ व्हायला लागते आणि साधारण 55-60च्या आसपास त्याचे सिम्पटम जे असतात ते आपल्याला जाणवायला लागतात. ते सिम्पटम म्हणजे काय, दोन मेन विभागामध्ये त्याची रचना आहे. एक म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम की लघवीला जोर करायला लागणं, लघवी थांबत येणं, लघवीचं निचरा पूर्ण न होणं, हे जे आहे त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम म्हणतात की ज्याचे दर्शवतात की लघवीला अडथळा कुठल्या ना कुठला प्रकार आहे. आणि दुसरे जे सिम्पटम आहेत ते म्हणजे मूत्राशयाशी रिलेटेड की वारंवार लघवीला जायला लागणं, लघवीला रात्रीसारखं उठायला लागणं, लघवीला आग होणं, हे जे प्रकार आहेत हे दर्शवतात की मूत्राशयात पण वयानुरूप जे चेंज होतात ते होत राहिलेले आहेत. दुसरे जे प्रकार मी सांगितलं, वारंवार उठायला लागणं, रात्री उठायला लागणं, लघवी न आवरणं, लघवीला आग होणं, हे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोन्हीमध्ये वयानुरूप दिसतात. पण ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम हे प्युअरली पुरुषांमध्ये जे असतात ते प्रोस्टेटच्या कारणामुळे घडतात आणि स्त्रियांमध्ये घडतात ते लघवीचे मार्ग आक्रसल्यामुळे. पोस्ट मेनोपॉझल स्टेटमध्ये स्त्रियांचे मार्ग आक्रसतात आणि त्यामुळे त्यांना तेवढा अडथळा तयार होत असतो. येस, आपण आणि या अनुषंगाने प्रोस्टेटवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. अर्थातच सर आपण आम्हाला आता सांगितलं होतं की प्रोस्टेट ग्रंथीसाठी आता नवीन लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच स्वरूपामध्ये रक्तस्राव आपल्याला अवॉइड करता येतो किंवा ऑपरेशन अतिशय सोपं झालेलं आहे. सर्वप्रथम आपण या अनुषंगाने एक एव्ही बघणार आहोत की कशा रीतीने हे लेझरचे उपचार खास करून प्रोस्टेटसाठी उपलब्ध झालेले आहेत. आपण आता स्क्रीनवरती बघूया. सर काय सांगता येईल आम्हाला? प्रोस्टेटच्या आता नवीन जे प्रकार झालेत की आता सर्व प्रोस्टेटचे ऑपरेशन ही दुर्बिणीद्वारे होतात. पहिली गोष्ट, पूर्वी जी कापून ऑपरेशन व्हायची त्यामध्ये ती प्रोस्टेटची ग्रंथी आम्ही लिटरली कापून उपटून काढायचो आणि त्यामुळे रक्तस्राव होणारे दुष्परिणाम, लघवीचा कंट्रोल जाणं हे प्रकार खूप जास्त व्हायचे. आता दुर्मिळचे जे उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्व मार्ग लघवीच्या मार्गे दुर्बिणीने केले जातात. दोन मेन उपचार पद्धती म्हणजे TURP म्हणतात त्याला किंवा लेझरची उपचार पद्धती. आपण जी ही क्लिप बघतोय त्याच्यामध्ये लेझर व्हेपरायझेशन झालेलं आहे की लेझरचा जो फायबर आहे त्याने तो भाग जाळून मोठा केला गेलेला दिसतोय. सो व्हेपरायझेशन मध्ये काय की लेझरच्या एनर्जीनी तो प्रोस्टेटची जी मांसल भाग आहे तो कम्प्लीट जाळून टाकायचा, तो व्हेपराइज होतो म्हणजे पाणी होऊन जातं त्याचं आणि तो मार्ग जो आतला आक्रसलेला आहे तो फोस्फो प्रोस्टेटचा तो मोठा होऊन जातो, त्यामुळे लघवीचा मार्ग ओपन होतो. दुसरी जी त्याच्यातच लेझरची उपचार पद्धती त्याला इन्युक्लिएशन असं म्हणतात. म्हणजे हा जो भाग आपण जाळून टाकतो त्याच्याऐवजी प्रोस्टेटच्या ग्रंथीचा जो लोब असतो तो अख्खाच्या अख्खा लोब ढकलायचा डिसेक्ट करून लेझरनी आणि तो मोठ्या ढकलून द्यायचा आणि मूत्रशातनं मॉर्सेलेटरने काढायचा. ओके, अशा त्या नवीन नवीन उपचार पद्धती आहेत. येस, आपण हे बघितलं कशा रीतीने ह्या नवीन उपचार आता उपलब्ध झालेले आहेत. खास करून प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनमध्ये आपण प्रत्यक्षात लॅपटॉपवरती पण बघूया की कशा रीतीने हे लेझरचे जे उपचार आहेत ते प्रोस्टेटवरती केले जातात. आपण काय सांगता येईल सर आम्हाला? आपण अॅनिमेशन बघितलं, आता हे प्रत्यक्ष बघूया दुर्बिणीतले उपचार. काय सांगता येईल? आपण जे अॅनिमेशनवर बघितलं तो व्हेपरायझेशन टेक्निक होता. मी जे आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय हा थुलियम लेझरनी केलेलं इन्युक्लिएशन टेक्निक आहे. मधला जो लिंबासारखा भाग तुम्हाला दिसतोय तो प्रोस्टेटचा मेडियन लोब म्हणतात
आणि जो बाजूने दिसतोय खिंडीसारखा तो लॅटरल लोब्स आहे. थुलियम लेझरची खासियत अशी हा कंटिन्युअस वेव्ह लेझर आहे की बटर नाईफ सारखा तो कंटिन्युअस तुम्हाला कट करताना दिसतोय. मेन टीआरपीचे ड्रॉबॅक्स काय आहेत की टीआरपी करताना क्वार्टरीचे माध्यम वापरलं गेल्यामुळे कट करताना रक्तवाहिन्या ओपन होतात आणि रक्त वाहत राहतं. ते रक्तस्राव जो असतो तो तुम्हाला क्वार्टरीने जाळून बंद करायला लागतो. सो 3 रक्तवाहिन्या एकदा ओपन झालेल्या तुम्ही 1 रक्तवाहिन्या जाळत तोपर्यंत बाकीचे 2 रक्तवाहिन्या रक्त वाहत राहिल्या. प्रोस्टेटच्या लेझरच्या ऑपरेशनमध्ये कट करताना प्रोस्टेटच्या 99% ज्या रक्तवाहिन्या असतात त्या सील ऑफ किंवा बंद झालेल्या असतात. ओके. त्यामुळे कट करताना तुमची एकतर विजन अगदी चांगली राहते. रक्तस्राव हा ऑलमोस्ट नॉर्मलच्या तुलनेत फक्त 15 ते 20% होतो. ही जी मेथड मी तुम्हाला दाखवतोय ती इन्युक्लेशन. इन्युक्लेशन याचा अर्थ काय की हे जे तुम्हाला पांढरा जो टिश्यू दिसतो इथे हे प्रोस्टेटचं कवच आहे आणि हे कवचाला आपण डिसेक्ट करत करत लेझरच्या साहाय्याने हा अख्खा लोबच्या लोब लिंबा एवढा आपण आज मूत्राशयात ढकलत चाललोय. ओके. सो ढकलल्यानंतर जे लोब्स असतात ते फक्त मॉर्सेलेटरच्या साहाय्याने आपण नंतर व्हिडिओ त्याचं दाखवू की मॉर्सेलेटरने ते तुकडे करून सगळे ग्रंथी बाहेर काढले जातात. आपण हे बघूया उरलेला व्हिडिओ पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरती असणाऱ्या लेझर उपचारांविषयी आणि प्रख्यात युरोलॉजिस्ट असणारे डॉक्टर केतन वर्तक आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर केतन वर्तक प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनचे संचालक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या विकारांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी जरूर आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर फोन करू शकता, आपले प्रश्न विचारू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त खास करून किडनी स्टोन आणि प्रोस्टेटवरील लेझर उपचारांसाठी पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला म्हणजे कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशन पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड वैशाली हॉटेल समोर डॉमिनोज पिझ्झाच्या वरती स्थित आहे आणि या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या मूत्रमार्गाच्या विकारांसाठी निदान आणि उपचार उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे होत असताना सर आपण किडनी स्टोनवरचे असणाऱ्या लेझर उपचारांविषयी मार्गदर्शन केलं, तसंच प्रोस्टेटचेही मगाशी आपण लेझरचे कसे उपचार केले जाऊ शकतात ते बघितलं होतं. अजून या अनुषंगाने पुढे जे उपचार केले जातात प्रोस्टेटवरील त्याचाही व्हिडिओ आहे, आपण बघूया काय सांगता येईल. मगाशी आपण बघितलं की जो लोब जो असतो तो आपण इन्युक्लेशन करून लिंबावडा लोब आत मूत्राशयात ढकलला होता. आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवतोय त्यामध्ये त्याच दुर्मिणीतनं हे मॉर्सेलेटर म्हणून एक हत्यार आहे, फक्त 4 mm व्यासाचं ते हत्यार आहे. त्यांनी जर का तुम्ही बघितलं तो लोब जो फ्री झालेला दिसतोय तो लोब बारीक बारीक त्याच्या चकत्या किंवा तुकडे करून तो सक्शन करून बाहेर काढला जातो. ओके. त्यामुळे तेवढ्याच ह्याच्यातनं किती मोठा लोब असो, मी आतापर्यंत जो सर्वात मोठा केला ते 198 ग्रॅमची प्रोस्टेट मोठी लेझरने आतापर्यंत केलेली आहे. त्याचे लोब जे असतात ते लिटरली एखाद्या बटाट्या एवढे किंवा ह्याच्यामुळे लोब असतात. सो ते सुद्धा या मॉर्सेलेटरच्या साहाय्याने लिटरली 15 ते 20 मिनिटात तो बारीक बारीक तुकडे करून सक्शन करून काढून घेतो. सो टेक्नॉलॉजी ही माणसाच्या प्रगतीसाठी किती मदत करू शकते त्याचं हे अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. लेझर आणि मॉर्सेलेटर हे ज्या नवीन नवीन मशिनरी आलेल्या आहेत त्यांनी माणसाचं आयुष्य किती सुकर झालेलं आहे. येस, आपण बघितलं हे कशा रीतीने आज लेझरचे उपचार उपलब्ध आहेत सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी आणि हे खास करून सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रमोदिनी युरोलॉजी फाउंडेशनच्या वतीने आणि जरूर आपण त्याचा लाभ घ्या. पुढे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती आपण जरूर फोन करा. सर, महत्वाची गोष्ट जाताना की आज मुतखडा जो आहे किंवा किडनी स्टोन आहे त्याच्यावरती लेझरचे उपचार उपलब्ध आहेतच. ह्याचा खास करून लाभ म्हणजे जो रिकरन्स पर्टिक्युलरली होतो मुतखड्याचा तो टाळण्यासाठी आणि मुतखडा होऊ नये म्हणून काय करता येईल किंवा ज्या लोकांना मुतखडा एकदा होऊन गेलाय त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल. सर्वप्रथम प्रेक्षकांनी एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने ध्यानात ठेवायला पाहिजे की जी मशिनरी आली, लेझर म्हणा, जी नवीन नवीन मशिनरी आली, ही पेशंटच्या कम्फर्टसाठी आणि पेशंटच्या चांगल्या भवितव्यासाठी आहे. डॉक्टरांसाठी बनवलेली ती मशिनरी नाहीये. बरेच लोकांचे असे असतात की ही नवीन मशिनरी, ती नवीन मशिनरी कशाला वापरणार, का वापरणार. सो हे सगळे पेशंटच्या कम्फर्टसाठी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे खडा जर का तुम्ही पूर्ण काढला नाही, जर का खड्याचे तुकडे आत राहिले किंवा खड्याचे हे पूर्ण झाले नाही तर जे काय क्रिस्टल किंवा खडे आत राहिले ते परत वाढणारच आहेत, कारण क्षार त्याच्यावर नवीन नवीन डिपॉझिट होत राहणार. त्यामुळे पहिली गोष्ट करायला पाहिजे की जी काय खड्याची तुम्ही उपचार पद्धती कराल ते डॉक्टर ते युजली तुम्हाला कल्पना देतील की तुम्ही एक्सरे सोनोग्राफी 8 दिवसांनी 15 दिवसांनी करून या, परत खडे क्लिअर झाले की नाही खात्री करा. पण तुमच्या साईडने सुद्धा तुम्ही खात्री करायला पाहिजे की जे काय डॉक्टरांनी ट्रीटमेंट केलेली आहे त्यानंतर माझे खडे कम्प्लीट क्लिअर झाले आहेत का. बरोबर. त्याला क्लिनिकली इन्सिग्निफिकंट रेसिड्युअल फ्रॅगमेंट म्हणतात की अगदी 2-3 mm बारीक कण राहिलेले असेल तर ते युजली वॉशआउट होतात. परंतु जर का मोठे खडे राहिलेले असतील तर ते 100% पुढे वाढणार आहेत किंवा त्रास देणार आहेत हे खात्रीलायकरित्या बाळगू शकतात. त्यामुळे ती जी ट्रीटमेंट आहे ती पहिली कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्यानंतर पाणी भरपूर प्या, संत्री, मोसंबी, लिंबू म्हणजे सायट्रस फ्रूट जे आहेत ते भरपूर खा.
बियांचे पदार्थ, नॉनव्हेज, दुधाचे पदार्थ हे थोडेसे कमी प्रमाणात खा. असे अनेक लोक म्हणतात की आम्ही काहीच खात नाही तरी आम्हाला खडे होतात. त्यामुळे अशी हे आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी बंद करायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी बंद केल्या तर जगणं अशक्य आहे. कारण काय काय खाणार आणि काय काय खाणार नाही. जे घटक आहेत ते सगळे आपल्याला शरीरासाठी पाहिजे असणारे घटक आहेत. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम. लोक म्हणतात मी कॅल्शियमच बंद करून टाकतो. पण कॅल्शियम बंद केलं तर तुम्ही चालताना पण हाडं ठिसूळ झाल्यामुळे तुम्हाला फ्रॅक्चर व्हायला लागतील. त्यामुळे कॅल्शियम किंवा हे घटक जे आहेत ते आपल्याला शरीरासाठी पाहिजे असलेले घटक आहेत. त्याचा फक्त अतिरेक आपल्याला टाळायचा आहे. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ, नॉनव्हेज, दुधाचे पदार्थ हे फक्त अतिरेक टाळायला पाहिजे. पाणी कायम भरपूर प्यायला पाहिजे. विहिरीचं बोरचं पाणी शक्यतो टाळायला पाहिजे. एवढंच आपल्या हातात ते. मला वाटतं ही एक महत्वाची गोष्ट होती. दुसरी महत्वाची गोष्ट प्रोस्टेटच्या अनुषंगाने मला विचारायची, कारण बऱ्याचदा जसं आपण मगाशी म्हणालो होतं की 40-45 नंतर हा त्रास जास्त करून जाणवतो आणि सिनियर सिटीजन्स बरेच आमचे प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला खास करून प्रोस्टेटसाठी काय मार्गदर्शन करता येईल किंवा किती लवकर जाऊन तपासणी करून घेण्याची गरज आहे, डॉक्टरांकडचा सल्ला घेणं कितपत गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा स्टोनच्या बाबतीत सुद्धा लोक क्रॅक्सना बळी पडतात, नको ते उपचार करतात आणि जेव्हा खूप कॉम्प्लिकेशन होतात किंवा कधी कधी प्रोस्टेट सारख्या आजारात कॅन्सरमध्ये परिवर्तन होतं तेव्हा जाणीव होते. तर काय मार्गदर्शन करता येईल? मी म्हटल्याप्रमाणे प्रोस्टेटचे आजार जे असतात ते साधारण चालू व्हायला 40-45 आणि ज्यावेळी सिम्पटम दिसायला लागतात त्यावेळी 55-60 हे वय उजाडलेलं असतं. अशा वेळी जर का अडथळे खूप अंगावर काढले तर हळूहळू मूत्राशयात दुष्परिणाम तयार होतात. मूत्राशयाचे दुष्परिणाम दोन प्रकारांनी. एक तर मूत्राशय खूप भरत गेल्यामुळे फिसफिशीत होतं, त्याची पॉवरच कमी पडते, किंवा ते आक्रसत छोटी होत जातात आणि त्यामुळे जरी प्रोस्टेटचं ऑपरेशन केलं तरी त्याच्या इफेक्टिव्हिटीवर त्याचा परिणाम होतो. त्याचे रिझल्ट जे असतात ते तेवढं आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी ट्रीटमेंट करणं हे फक्त रुग्णांच्या हातात आहे आणि ते त्यांनी नीट करावं. उगीच कोणाला तरी जे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत त्यांना दाखवून वेळ काढून कॉम्प्लिकेशन करून डॉक्टरकडे जाण्यापेक्षा वेळेतच डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. मला वाटतं एक मुलाचा सल्ला दिला डॉक्टर केतन वर्तक यांनी आपल्याला जाता जाता की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या यासाठी. आणि आपल्याला किडनी स्टोन, प्रोस्टेट विषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल किंवा मूत्रमार्गाचा कोणताही आजार असेल, मूत्रमार्गातील रक्तस्राव आहे, युरिन इन्फेक्शन आहे किंवा किडनी ब्लॅडर कॅन्सर आहे, कोणत्याही प्रकारचा आजार असेल आपण घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती जरूर फोन करा. आपल्याला विषयी अधिक मार्गदर्शन मिळेल. आणि खास करून किडनी स्टोन आणि प्रोस्टेटसाठी पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढील संपर्कासाठी जे नंबर आहेत त्याच्यावरती जरूर फोन करा. डॉक्टर केतन वर्तक, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.